समाज म्हणून आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक ओळखू शकलो तरच आपल्या विचारांचा पाया भक्कम राहतो आणि विवेक जिवंत राहतो. नाहीतर आंधळ्या विश्वासाच्या आहारी जाऊन आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहतो. फसवणूक आणि शोषणालाही बळी पडतो. आणि हेच आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पुन्हा दिसतंय. म्हणूनच विवेक, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि मानवी मूल्य यांना प्राधान्य देणं ही केवळ गरज नाही तर समाजाच्या प्रगतीसाठी सर्वात मोठी सामाजिक जबाबदारी बनली आहे. नमस्कार, मी पूर्वी भावे. तुम्ही पाहताय झिरो आवर. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणामध्ये आजही अनेक खुलासे झाले. त्यावरून पेटलेलं राजकारण आजही धगधगतंय. आरोप प्रत्यारोपही झाले, पण आजचे नवे खुलासे, काही त्यातले खुलासे अतिशय धक्कादायक आहेत. अर्थात आज फक्त अशोक खरातची चर्चा आपण करणार नाही आहोत, तर अशोक खरात सारख्याच इतर बंधूंच्याही कहाण्या आपण पाहणार आहोत, ज्यामुळे महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य किती बिघडलंय, किती धोक्यात आलंय हे तुमच्याही लक्षात येईल. अशोक खरात फाईल्स उलगडत असतानाच वसईतनं एक नाव पुढे आलं. ते होतं ऋषिकेश वैद्य. स्वयंघोषित धर्मगुरू, आपण महादेवाचा अवतार आहोत असं सांगत त्याने पुण्याच्या एका महिलेचा आधी विश्वास संपादन केला. पुढे गैरफायदा घेत तिचं लैंगिक शोषण केलं. आता तो गजाआड आहे. आणखीन एक घटना. इथे तर एका लखोवा लोखंडेनं एक दोन नाही तर डझनभर महिलांचं लैंगिक शोषण केलंय. कधी तो शास्त्रज्ञ, कधी डॉक्टर, तर कधी बँक अधिकारी असं सांगून या भामट्यानं महिलांचं लैंगिक शोषण केलंय. एक स्वयंघोषित भविष्यकार, दुसरा स्वयंघोषित धर्मगुरू आणि तिसरा महाठग. तिघांच्या मोडस ऑपरँडीज वेगवेगळ्या होत्या, पण टार्गेट एकच होतं. आणि आज तिघही सुदैवानं तुरुंगात आहेत. तीनही प्रकरणामध्ये तपासही सुरू आहे. पण या तीन प्रकरणांमुळे एक अत्यंत महत्त्वाचा विषय समाजासमोर आलाय आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि याच अनुषंगाने आज आमचा पहिला प्रश्नही आहे. तेव्हा सुरुवात करूया आजच्या प्रश्नानं. जाऊयात पोल सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आहे, सोशल मीडियामुळे महिलांना जाळ्यात ओढणं सोपं झालंय असं वाटतंय का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. तुमचं मत आम्हाला जरूर सांगा. तो मी नव्हेच हे नाटक तुम्हाला माहिती आहे का? मला खात्री आहे की आपल्यातल्या काही जणांना नक्की माहिती असेल. आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं हे नाटक. नाटकाचं कथानक फिरतं लखोबा लोखंडे या मुख्य कारस्थानी पात्राभोवती. तोच लखोबा लोखंडे नाटकामध्ये दिवाकर दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेश्याम महाराज अशी रूपं बेमालूमपणे घेऊन वेगवेगळ्या महिलांना फसवतो. आणि न्यायालयातल्या खटल्यात स्वतःची बाजू मांडताना तो मी नव्हेच असा निर्लज्ज युक्तिवाद करतो. त्या लखोबा लोखंडेची आजही आठवण येते. याचं कारण तो मी नव्हेच मधला तो लखोबा लोखंडे आज 64 वर्षांनंतरही रोज नवनव्या नावांनी महाराष्ट्रामध्ये डोकं वर काढताना दिसतो. आणि आजच्या काळात तर त्याच्या हातात सोशल मीडियासारखा हत्यारही आहे. नाशिकमधला भोंदूबाबा अशोक खरात, वसईतला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्य यांच्या पाठोपाठ अजून एक नवीन लखोबा लोखंडे, नवी मुंबईतला आदर्श म्हात्रे. 35 वर्षाच्या या तरुणानं लग्नाचं आमिष दाखवून जवळपास 35 महिलांचं लैंगिक शोषण केलंय. नवी मुंबई, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, यवतमाळ आणि नागपूर अशा राज्यातल्या अनेक शहरांमध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नवी मुंबई पोलिसांनी आदर्श म्हात्रेला अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन अधिक तपास सुरू केलाय. धक्कादायक गोष्ट अशी आहे की आदर्श म्हात्रेची शैक्षणिक पात्रता आहे जेमतेम 10वी पास. पण लग्न जुळवण्याच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवरती आपण उच्च शिक्षित असल्याचं त्याने उत्तम प्रकारे वठवलंय. आणि उत्तम पगार असलेल्या महिलांना त्याने लक्ष केलंय. त्यासाठी आदर्श म्हात्रेनं इस्रोचा शास्त्रज्ञ, डॉक्टर, उच्च पदस्थ अधिकारी किंवा बँक अधिकारी असल्याची वेगवेगळी अशी प्रोफाईल्स पण बनवली. स्वतःची 12 वेगवेगळ्या नावांच्या प्रोफाईल्स त्याने बनवल्या आणि त्यातून तो तरुणांना जाळ्यात ओढायचा. स्वप्नील वारुळे, हेमंत गायकर, नहुष म्हात्रे, रुद्रेश गोंधळी, जयेश नाईक, जयेश पाटील अशी असंख्य वेगवेगळी नावं आणि या नावांची कागदपत्रही त्याने तयार केली. उच्च राहणीमान आणि लग्नासाठी उत्सुक असल्याचं भासवून तो तरुणींशी लगट करायचा. आदर्श म्हात्रेनं
त्याच्यावरती भाळलेल्या अनेक मुलींकडनं पैसेही उकळल्याचं तपासात उघडकीस आलंय. आता पुढचा भोंदू पाहण्याआधी जरा एक अत्यंत महत्त्वाचा आकडा सांगते आणि तो आकडा बघण्यासाठी आपण जाणार आहोत मीडिया सेंटरला. तर भारत आणि सोशल मीडिया देशात आज 50 कोटींपेक्षा जास्त सोशल मीडिया युजर्स आपल्या देशात आहेत. आणि फेब्रुवारी 2026 पर्यंतचे आकडे बघतोय आपण. लोकसंख्येच्या जवळपास 35% लोक हे सोशल मीडियावर आहेत. युजर्स दिवसाला सरासरी 2 तास 44 मिनिटं सोशल मीडियावरती घालवत असतात. अगदी आपल्या सगळ्यांना याचा अनुभव आहे. एकूण युजर्सपैकी 68% पुरुष आणि 32% महिला आहेत. म्हणजे हे प्रमाणही व्यस्त आहे. सोशल मीडियावरती पुरुषांच्या तुलनेत महिला जास्त वेळ घालवतात. हेही खरं तर बऱ्यापैकी उघड आहे. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि स्नॅपचॅट हे सर्वाधिक लोकप्रिय असे सोशल मीडियाचे प्रकार आहेत. आणि हा सोशल मीडिया आदर्श म्हात्रेसारख्यांसाठी महिलांना हेळण्याचं एक सोपं साधन ठरतोय. आता जर आपण वसईत जाऊयात. इथला ऋषिकेश वैद्य स्वयंघोषित धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ता आणि आमची वसई नावाच्या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. त्यामुळे वसईत तसं चर्चेत राहणारं नाव. याच वैद्यबुवानं डिसेंबर 2023 साली पुण्यातल्या एका महिलेला मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत जाळ्यात ओढलं. देवाच्या नावाखाली ही पुण्याची महिला वसईला त्याच्या मठात गेली. तिला वाटलं की हा ऋषिकेश तिच्यासाठी पूजा अर्चना करेल, पण पीडितेच्या फिर्यादीनुसार ऋषिकेशनं तिला प्रसाद आहे असं सांगून गुंगीचं औषध खायला दिलं. त्यानंतर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतक्यावर न थांबता मे 2025 साली पुन्हा एकदा पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मला भेटायला आली नाहीस तर तुझे नग्न फोटो नवऱ्याला पाठवून देईन अशी धमकीही त्यानं पीडितेला दिली. त्यानंतर पुन्हा एकदा जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला. पुढे जात त्यांनी पीडितेला धमकीही दिली होती. बदनामी, भीती आणि ऋषिकेशनं दिलेली धमकी अशा कारणानं पीडिता पुढे आलीच नाही. पण अशोक खरात फाईल्स ओपन झाली आणि पुण्याची पीडित महिला पोलिसांकडे पोहोचली. 25 मार्चला तिने तक्रार नोंदवली. 2 दिवस फरार झालेला हा वसईचा ऋषिकेश पिंपरीत सापडला. त्याला 6 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पण या प्रकरणामध्ये आणखीन एक गोष्ट आहे. पीडितेच्या पतीला ऑक्टोबर 2025 साली सगळी बाब समजली होती. त्याने आधी पत्नीला विश्वास दिला, पण ऋषिकेशवरचा राग कायम होता. 29 ऑक्टोबरला पीडित महिला तिचा पती वसईमध्ये पोहोचले. त्यांनी वैद्यबुवाला पकडला. दोघांमधली चर्चा इतकी टोकाला गेली की पीडितेच्या पतीनं वैद्यबुवांना चोपला. आणि हे मी तुम्हाला सांगत नाहीये, ऋषिकेश वैद्य यांच्याच आमची वसई संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी 30 ऑक्टोबरला तक्रार नोंदवलेली आणि या तक्रारीमध्ये मारहाणीची नोंद आहे. आणि आता खरात फाईल्स. 17 मार्चला अटक झाल्यापासून आजपर्यंत अशोक खरात प्रकरणामध्ये इतके खुलासे झालेत की गेल्या 13 दिवसांमध्ये राज्याचं राजकारण आणि समाजकारण दोन्ही ढवळून निघालंय. आज खरात प्रकरणामध्ये माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे एक पुस्तक. त्याचं नाव आहे असामी नामकर्ण. लेखक आहेत सिन्नर सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे. हे तेच आवारे आहेत ज्यांचा उल्लेख सुषमा अंधारेंनी परवाच्या पत्रकार परिषदेत केला होता. अशोक खरात, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि हे नामकर्ण आवारे एकत्र असलेले फोटोज दाखवले होते आणि चौकशीची मागणी केली होती. असो, आता अंधारेंच्या मागणीवरती पोलिसांनी पुढे कारवाई केलेली आहे आपल्याला कळेलच. पण त्याआधी वळूयात या पुस्तकाकडे. आवारेंनी 2012 साली प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात स्वतःच्या आत्मचरित्रात भोंदू खरातवरती त्यांनी 13 पानांचा लेख लिहिला. खरातच्या अश्लील कारनाम्यांमुळे आता पुस्तकातील हा लेखही चर्चेत आलाय आणि तो लेख एबीपी माझाच्या हाती लागलाय. तो आधी पाहूयात. तर उद्योजकाच्या पुस्तकामध्ये खरातचं प्रकरण काय आपण बघतोय. माझी आणि खरातची पहिली भेट 1999 मध्ये झाली. मी माणिकराव कोकाटे यांच्या प्रचाराचं काम करत होतो. प्रचारातला
वाद पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्यावेळी खरात पहिल्यांदा तिथे भेटला. कोकाटे 23,450 मतांनी निवडून येतील अशी भविष्यवाणी त्यानं केली. मतमोजणी होऊन परतताना अपघात होईल, त्यात 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू होईल असंही खरातनं सांगितलं. खरातनं सांगितल्यानुसार दोन्ही घटना खऱ्या ठरल्या. खरातची भविष्यवाणी 100% खरी ठरते हे जाणवलं. त्यानंतर आम्ही नियमित सान्निध्यात आलो. अद्भुत आणि चमत्कारिक असे 2-3 प्रसंग घडले. त्यामुळे खरात सर्वसाधारण नाही तर सिद्धपुरुष असल्याची खात्री पटली. BSc नंतर खरातनं सैनिकी शिक्षण घेतलं. पॅरिसमधल्या सोबान विद्यापीठातनं खरातनं ओशनोलॉजीची पदवी घेतली. तर अशा पद्धतीने आणखीनही काही माहिती या लेखाच्या माध्यमातून मिळतेय. आता याच बंधू अशोक खरातवरनं पेटलेलं राजकारण पाहूया. अशोक खरात अटक झाल्यापासून जितके खुलासे होत आहेत तितकेच त्याचे फोटोजही व्हायरल होत आहेत. आणि अमुक एका पक्षाच्या नेत्यांसोबत नाही तर अशोक खरातचे सर्व पक्षीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, समोर आले. आता यातल्या कोणकोणत्या नेत्यांची झोप उडाली आहे हे त्या नेत्यांनाच ठाऊक. कारण खरातच्या मोबाईलमधला डेटा रिकव्हर करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलंय. आतापर्यंतच्या रिकव्हरीनुसार त्याने काही नंबर वेगवेगळ्या नावानं सेव्ह केलेत, काही विशिष्ट कोड वर्ड्सही वापरलेत. त्यामुळे पोलिसांचाही संशय वाढलाय. आतापर्यंत खरातच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे 8, खंडणीचा 1 आणि फसवणुकीचा 1 असे एकूण 10 गुन्हे दाखल झालेत. आणि आता त्यातच त्याचा फोन पूर्णपणे रिकव्हर झाला. तर अशोक खरातच्या संपर्कात कोण कोण होतं, त्याचं रूप माहिती असूनही त्याला कोणी कोणी पाठीशी घातलं, खरातनं कुणाकुणाकडनं खंडणी उकळली, यासह अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण राजकारण काही या सगळ्या मुद्द्यांनी थांबत नसतं. राजकीय नेते अधिकाऱ्यांनी खरातलं मोठं केलं, मग त्यांची चौकशी का नाही असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे. तर त्यावर सत्ताधाऱ्यांनी जोरदार पलटवार केलाय. हाही राजकारणाचा रंग पाहूया. खरातला मोठी करणारी कोण, तर राजकारणी, प्रशासनातील मोठे अधिकारी यांच्यामुळे तो खरात मोठा झाला. मग हे कारवाईपासून दूर कसे, हे कारवाई यांच्यावर केलीच पाहिजे. संपूर्ण खोलवर जाऊन चौकशी केली तर मला वाटतं की मंत्रालयातील अर्धे लोकांनी पांढरे पैसे करून देण्यासाठी खरातचा वापर केला असेल, हेही पुढे सिद्ध होईल. माझ्या माहितीप्रमाणे IAS अधिकारी, IPS अधिकाऱ्यांचे सुद्धा त्यांचे संबंध होते. जी काही फायनान्शियल डील झालेली आहेत याच्यामध्ये प्रत्येकाचा आपला पैसा सेफ राहील या दृष्टिकोनातून काही लोकांनी पैसा दिलेला आहे. हे काही अंशी आता बाहेर यायला लागलेलं आहे. परंतु ह्या 8-15 दिवसामध्ये ज्या गतीने तपास चालू आहे तर तपास झाल्यानंतर हे सगळ्यांची नावं समोर येतील. वडेट्टीवारजीकडे अधिक माहिती असेल तर प्रेसमध्ये आणि या पद्धतीचा मोठा भोंगा वाजून काही होणार नाही. त्यांना जर खरी चौकशी पाहिजे तर तपास माध्यमांना किंवा सरकारला किंवा मुख्यमंत्र्यांना त्यांनी कळवलं पाहिजे. कुठले अधिकारी यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यावर सरकार गंभीरपणे काम करेल, कारवाई करेल. आणि या भोंदूबाबांच्या विषयाच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहोत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांच्याशी थोड्याच वेळात ते आपल्या सोबत असतील. पण तत्पूर्वी आजच्या आपल्या प्रश्नावरती लोकांच्या रिॲक्शन्स काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला जाऊन. एक्सवरनं पहिली प्रतिक्रिया श्याम ठाणेदार यांची आहे. सोशल मीडिया महिलांना जाळ्यात ओढण्याचे प्रभावी माध्यम बनले असं त्यांना वाटतं. आजचा आपला प्रश्न आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक टार्गेट महिलांना केलं जातंय का, म्हणजे ते एक हत्यार बनलंय का एका दृष्टीने पुरुषांसाठी. पुढची प्रतिक्रिया आहे शंतनू व्ही गौतम यांची. सोशल मीडिया अन जाळ्यात ओढण्याचा काही संबंध नाही. पूर्वीही अशा घटना घडत होत्या, त्यावेळी समाज माध्यमं सक्रिय होती का, पण घटना बाहेर येत नव्हत्या. युट्यूबवरनं प्रशांत आशा यांची प्रतिक्रिया आहे. सोशल मीडियामुळे लोकांची आणि इतरांची प्रायव्हसी धोक्यात आली आहे.
युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अजिंक्य यांची आहे. महिलांना सोपं झालंय, पुरुषांना जाळ्यात ओढतात असं ते म्हणतायत. फेसबुकवरनं सुमती व्याहाळकर म्हणतायत की होय, एका दृष्टीने महिलांच्या बाबतीमध्ये विविध गुन्हे करणं किंवा त्यांना फसवण्यासाठी सोशल मीडिया हे हत्यार बनलंय असं त्यांना वाटतंय. आणि यानंतर आपण जाऊयात गेस्ट सेंटरला. इथे आज आपल्यासोबत आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर. मुक्ताताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे गेस्ट सेंटरला. आणि अर्थातच प्रश्न आहे तो, सध्या ज्या घटना घडतायत, अनेक भोंदूबाई, खराच एक प्रकरण झालं, पण अशा आजूबाजूला अनेक भोंदू बाबा समाजामध्ये सातत्याने उपटत असतात. ते आधीही होते, आजही आहे, कदाचित भविष्यातही राहतील. कायदे असून सुद्धा अशी परिस्थिती आज महाराष्ट्राची काय? त्याला अनेक कारण आहेत, पण आता तुम्ही ज्या प्रतिक्रिया वाचून दाखवल्यात त्यातल्या ज्या सोशल मीडिया संदर्भातल्या प्रतिक्रिया होत्या त्या बरोबर आहेत असं मला कार्यकर्ती म्हणून वाटतं. की माणसाच्या मनामध्ये जेव्हा त्रास, दुःख या भावना असतात तेव्हा त्याच्यावरती अशी काहीतरी अविवेकी कृती करण्यासाठी हातातला मोबाईल स्क्रोल करत असताना पटकन साधन मिळतं. याच्या आधी हा काळ बराच जायचा, म्हणजे तुमच्या घरातनं बाहेर पडून जाईपर्यंतचा जो वेळ असायचा त्याच्यात थांबू शकेल माणूस, अशा गोष्टी घडू शकायच्या. पण आज ॲस्ट्रोटॉक सारखी ऍप्स असतील किंवा अशा, तुम्ही जर का बघितलं तर सोशल मीडियावरती अशा प्रकारच्या वेगवेगळे ज्योतिष खडे, अंगठ्या, वास्तू असं लोकांच्या मनातल्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन धंदा करणाऱ्या बाबा, बुवा, माता या सगळ्यांचं अक्षरशः पेव फुटलेलं आहे. आणि एक साधारण 5 वर्षापूर्वी औरंगाबाद खंडपीठानं, उच्च न्यायालयाचा एक निर्णय दिलेला आहे. एका माणसानी असं जे यंत्र असतं, तसं एक यंत्र असतात ना ती वेगवेगळी, त्यातलं एक हनुमान चालिसा यंत्र त्यांनी असंच एका वेबसाईट वरनं विकत घेतलं होतं. आणि नंतर त्याने काही त्याच्या आयुष्यात फरक पडला नाही म्हणून त्याने त्यांच्याकडे पैसे मागितले, अशी ती केस होती, परत मागितले पैसे. तर त्या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठानं तेव्हाच निर्णय दिला आणि त्यात असं लिहिलंय की या ज्या सगळ्या जाहिराती आहेत, कुठल्याही प्रकारच्या माध्यमांमधनं येणाऱ्या, अगदी पेपर पासून, टीव्ही पासून, सोशल मीडिया पर्यंत, याचं रेग्युलेशन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अथॉरिटी तयार करावी आणि त्याचं रेग्युलेशन करावं. म्हणजे तुम्ही साधा विचार करा की आज जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्रात असताना कायद्याचं पूर्ण उल्लंघन करणाऱ्या अशा जाहिराती होत आहेत. आता उद्या गांजा विकण्याच्या अशा जाहिराती होऊ शकतील का? की माझ्याकडे इतका गांजा उपलब्ध आहे, तू घेऊन जा, किंवा तुला बरं वाटत नसेल तर तू सेवन कर, अशी जाहिरात होऊ शकते का? नाही होऊ शकणार अशी जाहिरात. पण जिथे लोकांना 100% जादूटोणा विरोधी कायद्याखाली येतील अशा सगळ्या गोष्टींच्या जाहिराती या सोशल मीडियातून म्हणजे कुठल्या तरी पद्धतीने काहीतरी चमत्कार घडवून देण्याचं कुठेतरी प्रॉमिस केलं की लगेच त्याला लोक आकृष्ट होतात आणि त्याच्या विरोधात सुद्धा कुठेतरी या कायद्याअंतर्गत तरतूद आहे, पण ते पाळलं जात नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? असंच मला म्हणायचंय, अगदी असंच म्हणायचं आहे की चमत्काराचा दावा केला की जो माणूस आधीच पीडित असतो, गलिबल असतो, असा माणूस जाळ्यात सापडण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे चमत्काराचा दावा ज्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये केला आहे अशा प्रकारच्या जाहिरातींवर बंदी घालणं आवश्यक आहे, जर माणसं फसवली जायची नसतील तर. हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे. आणि या व्यतिरिक्त सोशल मीडिया व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याची तरतूद आहे. तर ते जर कक्ष खरोखर स्थापन झाले आणि त्याच्यावरती महिला संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतले कार्यकर्ते यांना प्रतिनिधी म्हणून घेतलं आणि अगदी महिना 2 महिन्यातून एक तासाभराची जरी बैठक पार पडली तरी आजूबाजूला अशा कोणत्या गोष्टी घडतायत की ज्याच्यामध्ये कायद्याचं अगदी उघड उल्लंघन होतंय, जादूटोणा विरोधी कायद्याचं, आणि काहीतरी फार चुकीचं घडण्याच्या शक्यता दिसतात. अशा गोष्टी पोलिसांना माहितीच असतं सगळं, पण समाजाच्या या गोष्टी फार वेगाने लक्षात येतात आणि त्याची
त्यात ते किती खोलवर रुजलेलं आहे हेही समजतं समाजातल्या बरोबर लोकांकडून. बरोबर आहे. नक्कीच. त्यामुळे ते अशा होणं पद्धतीने गरजेचं आहे. सुद्धा एक प्रोएक्टिव्हली कुठेतरी जागरूकता याच्यावरती निर्माण करणं, चर्चा होणं सुद्धा या माध्यमात गरजेचं आहे. पण मला एक प्रश्न या अनुषंगाने आणखीन एक असा विचारायचा आहे, की अत्यंत चौकटीबद्ध समाजात वावरणाऱ्या महिला बहुतांश असतात. पण धार्मिक किंवा कुठल्यातरी चमत्कार करून देतो किंवा भविष्य सांगतो असं म्हणलं, की बायकांना फसवणं सहज शक्य होतं. हे ओळखून सुद्धा काही विकृतच बाबांचं रूप घेऊन बसलेत का? असा पण प्रश्न पडतो. नाही, नक्कीच बसलेले आहेत. म्हणजे त्यांना असं लक्षात येतंय, की आपल्याला यांना भक्ष्य करणं खूप सोपं आहे. हे हे लक्षात यायला खरं तर तुमचं वाईट इंटेन्शन सोडून तुम्हाला काही फार मोठा मेंदू पाहिजे अशातलाही भाग नाही. तुम्ही समाजाचं जर बारकाईने निरीक्षण करत असाल, तर तुम्हाला लक्षातच येतं, की बायका या इतक्या त्यांच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रश्नांनी गांजलेल्या आहेत आणि अशा गोष्टींना लहानपणापासून कर्मकांडाच्या भोवतीच आयुष्य घडवलेलं असल्यामुळे हं, जाळं म्हणून या गोष्टी लावायच्या आणि हं, नंतर हं. म्हणजे आता तुम्ही खरात प्रकरणी बघितलं तरी ज्योतिष हे त्यांनी लावलेलं ट्रॅप होतं आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढे खूप जास्त हिणकस घडत गेल्या. बरोबर आहे. तर अशा वेळेला मला वाटतं, की हे जे ट्रॅप आहे ना, त्याबद्दल पण बायकांना किंवा समाजामध्ये जागृती करणं नक्कीच, आवश्यक आहे, नक्कीच. की सामाजिक जागृती अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, परंतु तुम्ही अत्यंत अप्रतिम शब्दामध्ये याबद्दल सांगितलं आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियाचा वापर हा ट्रॅपपेक्षा सुद्धा अवेअरनेससाठी केला गेला, तर त्याची गरज आत्ता आपल्या समाजाला जास्त आहे. खूप धन्यवाद मुक्ताताई, तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल. थँक आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला. पहिल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल आपण पाहूयात. सोशल मीडियामुळे महिलांना जाळ्यात ओढणं सोपं झालंय का? 19,000 मतं आली आहेत आणि 90% लोक म्हणतायत होय, सोशल मीडिया त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग आहे. आणि 10% लोकांचं असं म्हणणं आहे की नाही, केवळ सोशल मीडियामुळे हे होतंय असं नाहीये. आता यावर आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक त्यांची भूमिका सांगतात. सरिता. धन्यवाद पूर्वी. सायकॉलॉजीच्या अगदी बेसिक बाबींचा अभ्यास केला तर लक्षात येतं की ही अशी फ्रॉड मंडळी खास महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यात कसे आणि काय यशस्वी होतात. लव्ह बॉम्बिंग नावाचा एक शब्द आहे. प्रचंड प्रेम असल्याचा दिखावा करून भावनिक कपट करत विश्वास संपादन करणे ही अगदी बेसिक रणनीती असते. आणि मग त्यातून कोणी अर्जंट निकट भासवत पैसे उकळतात, तर कोणी लग्नाच्या खोट्या आमिषाखाली लैंगिक शोषण करतं. तर खरात सारखेच भोंदू बाबा जवळच्या लोकांच्या मृत्यूची भीती दाखवून नको त्या गोष्टी करायला लावतात. कधी कधी हा प्रश्न विचारावासा वाटतो की कोण आहेत अशा फसणाऱ्या बायका? का का फसतात या? अहो, सतत अशा गोष्टींच्या बातम्या येत असतात, माध्यमं दाखवत असतात. सतत अशा लोकांना बळी पडू नका असं सांगितलं जातं. अगदी सोशल मीडियावर सुद्धा भरमसाठ रील्स हेच शिकवत फिरत असतात. पण त्यातून शिकण्याऐवजी तोच सोशल मीडिया आता अजून महिलांना भरकटवण्याचे माध्यम झालंय. आता याचा अर्थ असा नाही की पुरुषांना सोशल मीडिया किंवा भोंदू बाबा गंडवत नाहीत. फक्त आजच्या विषयांचा थेट संबंध महिलांशी असल्यामुळे त्यातील ह्याच अँगलवर आपण भर देतोय. एकंदरीत लहान मुलांचे होणारे लैंगिक शोषण लक्षात घेता आपण गुड टच बॅड टच शिकवायला लागलोय. पण आता सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या महिलांना त्यामुळे होणाऱ्या मैत्रीचे रेड फ्लॅग्स ओळखण्याचे विशेष धडे द्यायला हवे. सोशल मीडिया एज्युकेशन, सोशल मीडिया कसे वापरावे, ते वापरताना काय खबरदारी घ्यावी हे शिकणे आणि शिकवणे गरजेचं झालंय. आपल्या परिवाराबद्दलची माहिती, आपले इमोशनल इश्यूज, आपली आर्थिक माहिती अशी मैत्री झालेल्या लोकांबरोबर शेअर करायची नसते हे रुजवणं गरजेचं झालंय. तरीही काही वाईट घडलंच तर ते सांगण्याची हिंमत ठेवावी हे शिकवणं सुद्धा तेवढ्याच गरजेचं झालंय. आणि एकंदरीत समाजानं सुद्धा व्हिक्टिम कोण आणि गुन्हेगार कोण हे शिकणं सुद्धा गरजेचं आहे. खरं तर सरकार सायबर फ्रॉड रोखण्यासाठी जेवढे प्रयत्न करते तितकेच प्रयत्न हे गुन्हे रोखण्यासाठी होताना मात्र दिसत नाहीये. एकदा गेलेला पैसा वापस मिळवता येईल, पण वाया गेलेलं आयुष्य
कसं मिळवता येईल. पूर्वी इस्रायल आणि हमास युद्ध मी थांबवलं. गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठी मध्यस्थी मी केली. इराण आणि इस्रायल यांच्यातील क्षेत्रीय तणाव कमी करण्यासाठी मी प्रयत्न केले. आर्मेनिया आणि अझरबैजान, कांगो आणि रवांडा, थायलंड आणि कंबोडिया, इजिप्त आणि इथिओपिया, सर्बिया आणि कोसोवा यांच्यातील जुना संघर्ष कमी करण्यासाठी मी प्रयत्न केला, असा दावा करणारे आणि शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून आग्रही दिसलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता जागतिक पातळीवरती एकटे पडताना दिसत आहेत. याला अनेक कारणं आधीपासूनच आहेत, जसं की काही महिन्यांपूर्वी इतर देशांवरती लादलेलं टॅरिफ, अमेरिका फर्स्टच्या नावाखाली इतर देशांवरती आणि नागरिकांवरती लावलेले निर्बंध आणि नियम, त्याचसोबत देशांतर्गत असलेल्या संस्थानांसाठी घेतलेले निर्णय. पण सध्या आखाती देशांसह जगावर लादलेल्या युद्धामुळेच ट्रम्प यांना जगाचा रोष पत्करावा लागतोय. त्यात ट्रम्प विरोधात त्यांच्याच देशांतर्गत राग दिसतोय. इराणशी युद्ध सुरू असलेल्या विरोधात संपूर्ण अमेरिका आणि युरोपमध्ये नो किंग्स रॅलीच्या माध्यमातून जनक्षोभ उसळलेला आहे. आम्हाला राजा किंवा हुकुमशाह नको तर लोकशाही हवी, या घोषणांनी अमेरिकेतील न्यूयॉर्क, वॉशिंग्टन DC, लॉस एंजलिस ही शहरं दुमदुमली. युरोपामध्ये 3,200 ठिकाणी 90 लाख नागरिक रस्त्यावरती उतरलेले दिसले. यावेळी आंदोलकांनी केवळ ट्रम्प विरोधात घोषणाबाजीच नाही केली, तर इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी आणि इराणच्या IRGCच्या समर्थनातही घोषणा दिल्या. काल तर हा विरोध शिगेला पोहोचला, कारण कॅथलिक समाजाचे धर्मगुरू, सर्वोच्च धार्मिक नेतृत्व म्हणजेच पोप, या पोप लिओ 14 यांनी सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती टीका केली. व्हॅटिकन इथं आयोजित प्रार्थना सभेदरम्यान पोप लिओ 14 यांनी ट्रम्प यांच्यावरती निशाणा साधला. ते काय म्हणाले ते मी सांगणारच आहे, पण थोडं मागे जाऊयात. 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्तपणे इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे 6 मार्चला डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या ओव्हल ऑफिसमध्ये धर्मगुरूंच्या कार्यालयामध्ये प्रार्थना केली होती. इराण युद्धाला धर्मयुद्धाचा रंग देण्याचा हा प्रयत्न होता. पण आता थेट पोप यांनीच नाराजी व्यक्त केली आहे. आपण पाहतोय अशाच पद्धतीने ही प्रार्थना करण्यात आलेली होती आणि ट्रम्प यांना बळ देण्यात आलं होतं. पण थेट पोप यांनीच आता नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि काय म्हणाले पोप लिओ ते आपण आधी ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया. ट्रम्प यांच्या युद्ध धोरणांवरती ख्रिस्ती धर्मगुरू पोप लिओ यांनी प्रश्नचिन्हच उभं केलंय. ट्रम्प यांचे हात रक्तानं माखलेले असं पोप लिओ यांचं म्हणणं आहे. देव युद्ध करणाऱ्यांच्या प्रार्थना ऐकत नाही असंही पोप लिओ यांनी म्हटलंय. ज्या इस्रायलसोबत अमेरिकेने इराणवरती हल्ले चढवलेत त्या इस्रायलनं सुद्धा अमेरिकेला मोठा धक्का दिलाय. इस्रायलचं लष्कर अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या जमिनी कारवायांमध्ये सहभाग घेणार नाही अशी भूमिका आता इस्रायलनं घेतली आहे. आणि ही भूमिका घेण्यामागची 2 कारणंही दिली आहेत. इस्रायली माध्यमांनुसार इस्रायलच्या सीमा सुरक्षित ठेवणं हे त्यामागचं पहिलं कारण आहे. तर बाजूला लेबननमध्ये हेजबुल्लाच्या विरोधात मोहिमेकडे लक्ष न हटवणं हे दुसरं कारण आहे. पण याचा अर्थ इस्रायल हवाई आणि समुद्री मार्गे इराणवरती करत असलेले हल्ले थांबवणार असं मुळीच नाहीये. इस्रायलच्या या भूमिकेमुळे जर इराणमध्ये अमेरिकेनं जमिनी कारवाई केली तर त्याचा पूर्ण भार अमेरिकेवरच पडेल, इतकं मात्र नक्की. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधामध्ये जगातून रोष पुढे येत असताना अमेरिकेकडनंच हे युद्ध आणखी तीव्र होईल असंही चित्र सध्या दिसतंय. आतापर्यंत अमेरिकेने हवाई आणि जलमार्गाने इराणला लक्ष्य केलं. आता मात्र जमिनी मार्गाने सुद्धा इराणवरती हल्ला करण्याच्या तयारीत ट्रम्प असल्याचं कळतंय. ही माहिती आलेली आहे न्यूयॉर्क टाइम्सच्या माध्यमातून. आणि या अहवालामध्ये न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलंय की पेंटेगॉनचं ऑपरेशन ग्राउंड तयार आहे. सध्या अमेरिकेचं सैन्य हे आखाती देशांमध्ये तैनात आहे आणि आता अमेरिकी सैनिकांची संख्या 50,000पर्यंत पोहोचली आहे इराणच्या भागात असलेली, असा त्यांचा दावा आहे. काय नक्की म्हणतोय न्यूयॉर्क टाइम्सचा हा अहवाल ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अमेरिका इराणमध्ये जमिनी कारवाई करणार का? ही जमिनीवरील कारवाई 2 महिन्यांपर्यंत चालू शकते असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे. संपूर्ण इराणवरती हल्ला करणं हा उद्देश नाहीये या कारवाईचा, किंवा नसेल किंबहुना. जमिनी कारवाईसाठी काही विशिष्ट लक्ष्य ठरवलं जाईल. विशेष दल इराणच्या भूमीवर छापे टाकण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. खर्क बेट ताब्यात घेण्याचा प्रयत्न अमेरिकन सैन्याकडनं केला जाईल असंही कळतंय.
ऑपरेशन खर्चसाठी 2200 विशेष दलाचे जवान आदेशांची वाट पाहत आहेत, इतकं या अहवालामध्ये अगदी स्पष्टपणे लिहिण्यात आलंय. जमिनी कारवाईबाबत अजून अंतिम निर्णय नाही, परंतु तशी शक्यता आहे, तशी तयारी आहे असं सांगण्यात आलंय. खरं तर अमेरिकेच्या ताकदीसमोर इराण हा इवलासा देश. पण युद्ध सुरू झाल्यापासून आपण बघतोय की इराणने इस्रायल आणि अमेरिका एकत्र हल्ला करत असून सुद्धा त्यांना कडवा प्रतिकार केलाय. एकीकडे अमेरिका जमिनी हल्ले चढवणार अशा बातम्या येत आहेत, तेव्हाच इराणनं अमेरिकेला धडकी भरवणारी अशी धमकी दिली आहे. इराणचे सरकारी मुखपत्र मानल्या जाणाऱ्या तेहरान टाइम्सनं आपल्या पहिल्या पानावर वेलकम टू हेल अशा मथळ्याखाली अमेरिकेला उघड आव्हान दिलंय. हेल अर्थातच नरक, म्हणजेच लेखाचा मथळा असा आहे की नरकात तुमचं स्वागत आहे. जर अमेरिकन सैनिकांनी इराणच्या जमिनीवरती पाऊल सुद्धा ठेवलं तर ते जिवंत परतणार नाही, केवळ शवपेट्यांमध्येच, कॉफिनमध्येच परत जातील अशा कडक शब्दात वेलकम टू हेलमध्ये इराणनं धमकावलेलं आहे. आता या युद्धाच्या सुरुवातीपासून हॉर्मुझची सामुद्रधुनी ही केंद्रस्थानी आहे हे आपण पाहतोय. जागतिक इंधन पुरवठ्यासाठी या सामुद्रधुनीचं महत्त्व ओळखून डोनाल्ड ट्रम्प हेही या सामुद्रधुनीवरती दावा करतायत. 2-3 दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प यांनी सामुद्रधुनीचा उल्लेख ट्रम्पची सामुद्रधुनी असा केला होता. या सामुद्रधुनीसाठी इराणनं महत्त्वाचे निर्णय घेतलेत. सामुद्रधुनीत प्रवास करणाऱ्या जहाजांसाठी 3 नवीन कायदे इराण आणणार आहे. पहिला कायदा असेल मालवाहतूक जहाजांच्या सुरक्षेसाठी नवीन नियम, दुसरा कायदा पर्यावरण फी संदर्भातला आणि तिसरा या मार्गावरून प्रवास करणाऱ्या जहाजांकडनं कर वसुली केली जाईल असे हे 3 कायदे. आता अवघ्या 31 दिवसा अगोदर सुरू झालेल्या युद्धाची धग अजूनही कारण आहे. खरं तर अवघ्या 31 दिवसापूर्वी असं आपण म्हटलंय, पण हे 31 दिवस सुद्धा किती मोठे आहेत या युद्धाच्या दृष्टीने हेही आपण बघतोय. किंबहुना ही धग आणखीन वाढतीये आणि आजही सायरनचे आवाज, धुराचे लोट, विध्वंस सातत्याने सुरू आहे. इराणमधल्या तेहरानमध्ये अमेरिका आणि इस्रायलनं क्षेपणास्त्रानं हल्ले केलेत, पण इराणनं हे हल्ले एअर डिफेन्स सिस्टीमच्या मदतीनं हवेतच हाणून पाडले. इतकंच नाही तर या हल्ल्यांना इराणनं चोख प्रत्युत्तर दिलंय. इराणनं इस्रायलसह अबुधाबी, UAE, दुबई, लेबनॉन, प्रिन्स सुलतान एअरबेस, सौदी अरेबियाला लक्ष्य केलं, तर हिजबुल्लाने इस्रायलच्या सैनिकांवरती हल्ले चढवलेत. इराणनं कुवेतमध्ये केलेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आता बातमी आहे एका बर्थडे पार्टीची आणि पार्टीतल्या पाहुण्यांची. त्याचं झालं असं की भाजप नेते आणि उद्योगपती मोहित कंबोज यांची कन्या मिशिकाची बर्थडे पार्टी पार पडली. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगपती अनंत अंबानी, शाहरुख खान, संजय दत्त, रितेश देशमुख असे अनेक नेते, अभिनेते आणि उद्योजक पार्टीत सहभागी झाले होते. पण चर्चा रंगली ती एका एंट्रीनं आणि ती होती आदित्य ठाकरेंची. राज्यात भाजप आणि ठाकरेंचं राजकीय वैर किती टोकाला गेलंय हे आपण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये पाहिलं. त्यात मोहित कंबोज आणि ठाकरे हाही एक वेगळा संघर्ष आहे जो 2019 पासून महाराष्ट्र पाहतोय. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या बर्थडे पार्टीला आदित्य ठाकरेंचं जाणं, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या, यात काहीच नवल नाही. खरं तर गेल्या 8 दिवसांमधल्या राजकीय डॉट्स कनेक्ट केले तर भाजप आणि ठाकरेंमधली दरी कमी होतेय का, असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ शकतात. अशाच घटना घडतायत. आता उदाहरण म्हणून सांगते. उद्धव ठाकरेंना विधान परिषदेतून निरोप देताना फडणवीसांनी मैत्रीवरचा शेर मारला. त्याला ठाकरेंनीही शायरीतूनच उत्तर दिलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही नेत्यांमधला राजकीय संघर्ष मिटेल तेव्हा मिटेल. पण एक चर्चा मात्र सुरू झाली की दोघांमध्ये संवाद तर सुरू झालाय. आता आदित्य ठाकरेंनी कालच बर्थडे पार्टीमध्ये जाणं हेही सुसंस्कृत राजकारणासाठीचं उदाहरण असंच म्हटलं पाहिजे. मात्र काहींना ठाकरेंचं तिथे जाणं पटलेलं दिसत नाहीये. सोशल मीडियातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात नाराजीचा सूर उमटू लागला होता. त्यावर राजकीय पडसादही उमटलेत. हे सगळं आपण पाहणार आहोत, पण सुरुवात करूया आजच्या दुसऱ्या प्रश्नाला. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला आणि आमचा आजचा दुसरा प्रश्न आहे, आदित्य ठाकरेंचं मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला जाण्याचे राजकीय अर्थ काढणं तुम्हाला पटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत.
तर या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय आहे, लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण पाहणार आहोत. पण या घटनेवरती राजकीय प्रतिक्रिया काय आल्या ते आपण पाहूयात. ते बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात. म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा ते शोधतायत आणि म्हणून ते आज मनोज त्या कुंभोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते. हा संघर्ष सुरूच राहतो, पण त्या कार्यक्रमाला, त्यांच्या काही कौटुंबिक कार्यक्रमाला अनेक लोक उपस्थित होते. त्याच्यामध्ये थोड्या वेळापुरते आदित्य ठाकरे उपस्थित होते असं मला आत्ता मी वाचलं कुठेतरी, आणि मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू नये. सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही. आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे. आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत आणि म्हणून ज्यांनी जेवढा लवकर जो मार्ग स्वीकारतील लवकर स्वीकारावं आणि आमचाही बॉस देवेंद्र फडणवीस आहे हे लवकर जाहीर करून टाकावं. नितेश राणेंना सांगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवाब शरीफच्या वाढदिवसाला गेले होते, त्यांनी मान्य करावं नवाब शरीफ त्यांचे बॉस होते का म्हणून. आणि या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौलही पाहूयात पोल सेंटरला. एकूण 15,000 मतं या प्रश्नाच्या अनुषंगाने आलेली आहेत आणि एकंदरीतच काल जी पार्टी झाली त्या अनुषंगाने राजकीय अर्थ काढणं पटतं का, तर 60% लोक म्हणतात हो हे राजकीय अर्थ काढले पाहिजेत आणि 40% लोक म्हणतात नाही. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटणार आहोत. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.